नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 2 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की एक सरकारच्या गुंडांनी कुल्फीला किडनॅप केलेलं असतं आणि कान्हा कुल्फीला वाचवायला पोहोचतो. तर इथे सखीला कळलेलं असतं की कुल्फी किडनॅप झाली आहे. सखी गौतमला म्हणते, अरे काका चल ना, पोलीस स्टेशनला जाऊ, आपण तिथे कंप्लेंट करू. गौतम सरकारच्या भीतीने कंप्लेंटला नाही म्हणत असतो. सखी म्हणते, ठीक आहे, तुला नाही यायचं ना, नको येऊस. आता मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार आणि कंप्लेंट करणार. सखी तिथून निघते. ती दारात येते, पण तेवढ्यात तिला कुल्फी दिसते. सखीला खूप आनंद होतो. सखी म्हणते, कुल्फी तू? कुल्फी म्हणते, हो, कान्हा दादाने मला वाचवले. सखीच्या मनात अजून कान्हासाठी आदर वाढतो. तर इथे सरकारला आनंद होतो. सरकार मनात म्हणते, चला, एका दगडात 2 पक्षी मारले. गौतमच्या मनात माझ्याबद्दल भीती भरवली आणि सखीच्या मनात कान्हाबद्दल आदर आणि प्रेम. आता कान्हा हळूहळू का होईना पण सरकारला ओळखायला लागलाय. सरकार काय आहे, काय काय करू शकते, तिच्यावर पाळत कशी ठेवायला हवी, हे सगळं तो बघतोय. आणि हे सगळं करता करता कान्हा सरकारची जागा कशी घेतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार सखीला ती शाल दाखवते आणि सखीला म्हणते, सखी तुला काय वाटलं, इझिली मला चॅलेंज करशील आणि मी हरून जाईल? मी सरकार आहे, सरकार, मी फक्त जिंकते. आणि काय ग, काल मला तू बालिश प्रश्न विचारलेस, पण तुला कळत नाही का? अगं 10 वर्ष उलटून गेले त्या गोष्टीला. तुला वाटलं की माझ्याकडे ही शाल वगैरे नसेल, ते मला आठवत नव्हतं म्हणून तेव्हा मी उत्तर देऊ शकले नाही. तू प्रश्न विचारले त्यानंतर मी रूममध्ये आले. मी खूप विचार केला, आठवून बघितलं आणि त्यावेळेस मला माझी जुनी सुटकेस आठवली. ती सुटकेस मी उघडली, शोधाशोध केली आणि तेव्हा ही शाल सापडली. सखी कन्फ्यूज असते, ही शाल इथे, मग आपल्या हातात तुकडा कोणता आहे? सखी फक्त विचार करत असते. सरकार म्हणते, काय गं सखी, बोल ना, आता का गप्प आहेस तू? काल तर मला खूप प्रश्न विचारत होतीस. मग दे, आता उत्तरं दे, बोल. सखी काहीच बोलत नाही. सरकार म्हणते, सखी, हे कामत एम्पायर अजून कसं मोठं करता येईल ना, याचा विचार माझ्या डोळ्यासमोर असतो आणि याचाच विचार मी डोक्यात करत असते. मी माझ्या ध्येयाने पछाडलेली आहे. माझ्या ध्येयामध्ये मी वावरत असते. पण तुझ्यासारख्या लोकांना वाटतं की मला काहीही कोणीही बोलू शकतं आणि असली फालतू चॅलेंज देऊ शकतात. पण नाही हां, जुन्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, पण ते मी मागे टाकून दिलेत आणि मनाने मी खूप पुढे आले. सगळं मागे टाकून, सगळं जाळून पुसून इथपर्यंत मी आले कामत एम्पायरसाठी. म्हणून यापुढे लक्षात ठेवायचं, माझ्याशी डील करताना प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची, समजले? सखी तिथून निघून जाते. सरकार कान्हाला ओरडायला लागते. सरकार म्हणते, ए तुला विसर पडलाय का? तुला इथे कशाला ठेवलं आहे रे कामाला? आणि तू सगळी कामं विसरून फक्त माझी जासूसी करतोयस का त्या सखीच्या नादी लागून? एक लक्षात ठेवायचं, तुला मी इथे का आणलंय, कशासाठी आणलंय आणि काय कामं दिलीत ना, ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि जबाबदारी पूर्ण करायची. चल निघ इथून. कान्हा तिथून निघून जातो. तर इथे कबीरची आई म्हणजेच कान्हाची आई काहीच जेवत खात पीत नाही. तिला पुन्हा पुन्हा तो लाल रंग आठवत असतो आणि देवदत्त कसा गेला ते आठवत असतं. आजी अपर्णाला लाडीगोडी लावून जेवू घालायचा प्रयत्न करतात, पण अपर्णा जेवत नाही. आजी मनात म्हणतात, मला माहिती आहे, तू हळूहळू सगळं विसरत चालली होती अपर्णा, पण त्या दिवशी साडी दिली आणि तुला सगळं आठवलं. नाही, काहीतरी करायला हवं. मी आता कबीरला सांगते, तोच तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. तर इथे सरकारला आठवतं की तिला ह्या शालीबद्दल आणि गौतमबद्दल कसं काय कळलं. सरकारने सगळ्यांच्या रूममध्ये कॅमेरे लावून ठेवलेत आणि सरकार सगळ्यांवर वॉच ठेवून असते. सखी जेव्हा सरकारला प्रश्न विचारते तेव्हा सरकार रूममध्ये येते आणि सखीला 10 वर्षापूर्वींची गोष्ट कशी काय आठवली याचा विचार करत असते. ती कॅमेरा चेक करते आणि तिला कळतं की गौतमने तिला ह्या सगळ्याची आठवण करून दिली आहे. सरकार ठरवते की आता या गौतमला अद्दल घडवायलाच पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी सरकार कुल्फी शाळेत जात असताना तिला किडनॅप करवते. गौतम हे सगळं बघतो. गौतम त्या गाडीचा पाठलागसुद्धा करतो, पण ती गाडी पुढे निघून जाते आणि गौतम खाली कोसळतो.
तो रस्त्यावर पडून रडायला लागतो आणि तेवढ्यात त्याला सरकारचा फोन येतो. सरकार गौतमला म्हणते, गौतम, आज तुझी अवस्था तुझ्या वहिनीसारखी झाली आहे. तू तुझ्या लाडक्या वहिनीच्या जागेवरती आलायस आज. बघ ना, तिला तिच्या मुलीपासून, सखीपासून मी दूर केलं आणि आज तुला तुझ्या मुलीपासून, कुल्फीपासून दूर केलं. पण एक फरक आहे हा, सखी जिवंत आहे आणि तुझी कुल्फी. असं म्हणून सरकार हसायला लागते आणि फोन कट करते. इथे गौतम रडत तिथून निघतो. तर सरकारचे गुंड कुल्फीला घेऊन जात असतात. कुल्फी मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते, वाचवा वाचवा म्हणत असते आणि तेवढ्यात तिला कान्हा येताना दिसतो. कुल्फीच्या जीवात जीव येतो. गुंड विचारतात, का गं, तू रडायची का बंद झाली आहे? कुल्फी म्हणते, कारण माझा कान्हा दादा आलाय, आता रडायची वेळ तुमची आहे. कान्हा कुल्फीला वाचवायला तिथे येतो. तर इथे गौतम सरकारचे पाय धरायला तिच्या रूममध्ये येतो. गौतम सरकारच्या पायाजवळ बसतो आणि तिला म्हणतो, सरकार, चूक झाली माझ्याकडून. प्लीज या चुकीची शिक्षा कुल्फीला देऊ नका. तुम्हाला जे वाटेल ते माझ्यासोबत करा, पण कुल्फीसोबत नको. ती खूप लहान आहे हो. सरकार म्हणते, अरे हो, तू चूक केलीस ना, पण काय करू, मी तुला आधीच सांगितलं होतं, तुझ्या चुकीची शिक्षा तुझ्या लेकीला. अरे गौतम, मला पण चांगलंच माहिती आहे तुझा जीव कोणत्या पोपटात अडकलाय ते. आणि काय रे गौतम, तू जे करून ठेवलं ते लक्षात आहे ना तुझ्या? तुझे खूप हात चालतात ना. सखीला तू फोटो दिले होतेस ना, ठरवून सगळं केलं होतंस ना. मग आता घे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला, सखीने मला प्रश्न विचारले, आता घे. या सगळ्या चुकीची, या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा तुझ्या लेकीला मिळणार. पण काय रे गौतम, तुझ्याकडे कुल्फीचा एखादा फोटो आहे का? नाही, तो फोटो आहे ना फ्रेम करून घे, म्हणजे माणूस मेल्यानंतर भिंतीवरती लावायचा असतो ना, म्हणून. गौतम पाय धरून सरकारची माफी मागतो आणि कुल्फीला सोडवण्यासाठी विनवण्या करत असतो. तर इथे उर्मिलालाही कळलेलं असतं की कुल्फी किडनॅप झाली आहे. उर्मिला सखीला सांगते आणि तेवढ्या तिथे गौतम आणि सरकार येतात. सखी म्हणते, गौतम काका, कुल्फी किडनॅप झाली आहे ना, कोणी नेले तिला? गौतम म्हणतो, कोणी नाही, राहू देत, चल. सखी म्हणते, राहू दे म्हणजे काय? काका, चल पोलीस स्टेशनला जाऊ आपण. गौतम म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. सखीला प्रश्न पडतो की गौतम असं का वागतोय. सरकारही तिथे येते आणि कुल्फीची खूप काळजी असल्यासारखं नाटक दाखवते आणि पोलीस स्टेशनला जायला सांगते. गौतम म्हणतो, नाही, मला नाही जायचं आहे पोलीस स्टेशनला. सखी गौतमच्या या विचित्र वागण्याचा विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.